नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं श्रद्धा चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत लहान बाळांसाठी एक अतिशय पौष्टिक अशी रेसिपी जी आहे ओट्सपासनं. तर मी इथे घेतलेली आहे अर्धी वाटी ओट्स, अर्धी वाटी मखाना घेतलेला आहे. आता ते वजनाला सारखेच आहे, पण मखाना जो आहे तो जास्त दिसतो. तुम्ही सारख्या प्रमाणात पण घेऊ शकता किंवा कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता. घरी अवेलेबल जे ड्रायफ्रूट्स असेल ते तुम्हाला घ्यायचे आहे. तर त्यासाठी मी इथे ओट्स जे आहे ते भाजून घेतलेलं आहे. कढई तापून घ्यायची आहे. मंद आचेवरती आपल्याला ओट्स छान तांबूस किंवा बदामी कलर येईस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे ते आपल्याला दळायला सोपं जाईल. कारण की या सीझनमध्ये थोडे ओट्स नरम पडलेले असतात. ते मिक्सरला छान बारीक होत नाही. त्यासाठी आपल्याला याला थोडं भाजून घ्यायचे आहे. अगदी करपू द्यायचं नाही आहे, नाहीतर त्याला करपलेला सुवास येईल ओट्सला आणि बाळ खाणार नाही. तर अशा पद्धतीने मी इथे ओट्स जे आहेत ते भाजून घेतले. तुम्ही बघू शकता थोडेसे आपल्याला तांबूस कलर येईस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे हलक्या मंद आचेवरती. आता हे मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्याच कढईमध्ये आपल्याला जो मखाना आहे तो सुद्धा आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे. याला सुद्धा करपू द्यायचं नाही आपल्याला. मंद आचेवरच हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मखाना तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की विकासासाठी, बौद्धिक विकासासाठी किंवा बुद्धीच्या विकासासाठी खूपच उपयोगी मानला जातो. हा मोठ्या व्यक्तींनासुद्धा खायला छान आहे शरीरासाठी. तर हा सुद्धा आपला भाजून घेतलेला आहे. तो मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे, ज्या पातेल्यामध्ये आपण ओट्स ठेवले होते. आता हे सुद्धा सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साजूक तुपामध्ये सुद्धा हे सगळं काही भाजू शकता. पण ते जास्त दिवस टिकत नाही, त्याला वास सुटतो. त्यामुळे मी इथे हे ड्राय रोस्टच करून घेत आहेत सगळे जिन्नस. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सुद्धा मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. अगदी जाळू द्यायचे नाही आहेत किंवा त्याला कुठल्या प्रकारचा जळका वास येईल असं आपल्याला करायचं नाही, कारण की हे आपण लहान बाळासाठी करत आहे. तर मी 1 मिनटं याला भाजून घेतला. ते सुद्धा त्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करून आपल्याला हे थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. अगदी बारीक करून घ्यायचं आहे, जाडसर नको. नाहीतर कसं होईल ना, ते आपण जेव्हा बाळासाठी शिजवू तेव्हा ते थोडं जाडं राहील. त्यामुळे हे असं पीठ आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असं छान मी स्मूथीसारखं पावडर करून घेतलेलं आहे. आता काय करायचं, जेव्हा आपल्याला बाळाला भूक लागते तेव्हा आपण जेवढं आपली क्वांटिटी आहे, बाळ जेवढं खाईल 1 वाटी असेल किंवा अर्धी वाटी, त्या हिशोबात आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आता त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा किंवा 2 चमचा जेवढं तुम्हाला घट्ट किंवा पातळ पाहिजे आहे, आपलं बाळ किती महिन्याचं आहे, लिक्विड खातो की सेमी सॉलिड खातो की सॉलिड खातो, त्या हिशोबात तुम्हाला तेवढे चमचे टाकून घ्यायचे आहे. गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहे. छान आपल्याला ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर ते पातेलं आपल्याला गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही हे तुपामध्ये भाजून नंतर तुम्ही शिऱ्यासारखं सुद्धा करू शकता, आपण जसं शिरा करतो. गोडवा येण्यासाठी मी इथे ओले खजूर टाकून घेतलेले आहे. तुम्ही ते शिजल्यानंतर सुद्धा टाकू शकता. आता एकदम साधी सोपी सरळ रेसिपी आहे. बाळ अतिशय आवडीने खातो आणि याला खूप छान म्हणजे हेल्दी पण आहे. सोबतच आपण कुठल्याच प्रकारचं काही यूज नाही केलेलं आहे, बाहेरचं यूज केलेलं नाही आहे. जे घरगुती आहे आपण तेच यूज केलेलं आहे. आणि 6 महिन्याच्या वरील बाळ जे आहे ते 1.5 वर्ष किंवा 2 वर्षापर्यंत हे खाऊ शकतो. जे मी प्रमाण घेतलं आहे ते 8 दिवसांसाठी आहे, पुरेसं आहे. 8 दिवस पुरतं आपल्याला. सीलपॅक डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे. जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा आपण हे बाळाला लगेच करून देऊ शकतो. छान मी अशी कन्सिस्टन्सी होईस्तोवर याला शिजवून घेतलेलं आहे आणि थंड करायला ठेवायचं आणि बाळ अतिशय आवडीने हे चाटून पुसून खातो. खूपच जास्त पौष्टिक असा आहार आहे जो बाळाला मिळतो. कमीत कमी 1 टाईम तरी आपण बाळाला हे द्यायलाच पाहिजे. म्हणजे जे ओट्स आहे, ड्रायफ्रूट्स आहे, सगळं काही ते सगळं काही बाळाच्या पोटामध्ये जाईल. बाळ दणकट, धृष्टपुष्ट होईल. तर धन्यवाद.